सर मी 2 मिनिटं बोलतो सर त्यांच्याशी. लाईव्ह झालंय का? हो सर, लाईव्ह झालेला आहे. मित्रांनो नमस्ते. मी नितीन कुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकारी अमळनेर, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. 100 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम जो आपण सुरू केलेला आहे त्या अंतर्गत शासन निर्णयाचे वाचन अभियान. यात आज आपण विषय घेतलेला आहे तो शेत शिवार पाणंद रस्ते मोकळे करण्याबाबत प्रक्रियेचे मार्गदर्शन करणे. याकरता आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत ते जामनेर जिल्हा जळगाव येथील तहसीलदार नानासाहेब आगळे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी आगळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आता आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. मी माझ्या आज मला जो विषय याच्यामध्ये दिलेला आहे शेत शिवार पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणे, या विषयाच्या अनुषंगाने एक छोटस सादरीकरण मी तयार केलेलं आहे ते मी आपल्याशी शेअर करत आहे. सर स्क्रीन दिसते का सर? दिसते. यस सर. पण ते तुमचं हे छोटं झालेलं आहे सर. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी जळगाव श्री आयुष प्रसाद सर आणि उपविभागीय अधिकारी अंमळनेर श्री नितीन कुमार मुंडावरे सर यांच्या पुढाकारातून आपण जळगाव जिल्ह्यामध्ये या 7 कलमी कार्यक्रम जो 100 दिवसांच्या अनुषंगाने दिलेला होता याच्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम या घटकाअंतर्गत दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी शासन निर्णयाचं वाचन हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण सुरू केलेला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने आज मला जो विषय या ठिकाणी चर्चेसाठी देण्यात आलेला आहे अतिशय ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा असणारा विषय म्हणजेच शेत शिवार पाणंद रस्ते मोकळे करण्याबाबत प्रक्रियेचे मार्गदर्शन. मी माझ्या सादरीकरणाला यामध्ये सुरुवात करत आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण शेत पाणंद रस्ते म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेत पाणंद रस्ते म्हणजे आपले जे मुख्य रस्ते असतात या मुख्य रस्त्यापासून आपल्या शेतावर जाण्यासाठी जे दुय्यम रस्ते असतात तर या दुय्यम रस्त्यांना साधारणतः आपण पाणंद रस्ते असं म्हणतो. या पाणंद रस्त्यांमुळे आपल्याला शेतामध्ये सहजपणे पोहोचणं शक्य होतं. आपल्याला शेती कामासाठी लागणारे जे काही खते आहेत, बियाणे आहेत, पाणी पुरवठा आहे किंवा इतर जे काही साहित्य आहे ते वाहून नेण्यासाठी आपल्याला या रस्त्यांची मदत होत असते. आपल्या शेतमालाच्या संदर्भात जर काही माल वगैरे आपण जर स्टोअर करून ठेवलेला असेल आणि तिथं जर काही आपत्कालीन घटना जर निर्माण झाली तर आपत्कालीन सेवेसाठी देखील आपल्याला शेतापर्यंत पोहोचण्यासाठी या पाणंद रस्त्यांची खूप महत्वाचा उपयोग या निमित्ताने होतो. याच सोबत शेतमालाची जी वाहतूक आहे म्हणजे आपल्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत जे शेतमालाची वाहतूक आपल्याला करायची आहे तर या वाहतुकीमध्ये देखील आपले शेतपाणंद रस्ते जर चांगले असतील तर वाहतुकीमध्ये याचं आपल्या शेतमालाचं नुकसान जे आहे ते त्या ठिकाणी कमीत कमी होणार आहे. या दृष्टीने हे पाणंद रस्ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
यामध्ये विशेषतः जर आपण पाहिलं तर पावसाळ्यामध्ये आणि लागवडीच्या हंगामामध्ये ज्यावेळी आपल्याला लागवडीच्या हंगामामध्ये शेतांचं काही डेव्हलपमेंट करायचं असतं, तर त्यावेळी या रस्त्यांचं महत्व हे आपल्यासाठी खूप सारं महत्वाचं असतं. यानंतर आपण ढोबळमानाने जर आपण याच्यामध्ये विचार केला तर ढोबळमानाने सर्वसाधारणपणे याच्यामध्ये 4 प्रकारचे पानंद रस्ते याच्यामध्ये असतात. आता हे जे आपण वर्गीकरण रस्त्यांचं केलेलं आहे, तर हे सर्वसाधारण वर्गीकरण मी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो कच्चे पानंद रस्ते असा आहे. हे जे कच्चे पानंद रस्ते असतात हे म्हणजे आपल्या मुख्य रस्त्यापासून आपल्या शेतापर्यंत जाण्यासाठी जे दुय्यम रस्ते असतात तर ते मातीने बनवलेले, कोणतीही पक्की संरचना नसलेले असतात. हा जो रस्ता असतो हा तयार करताना आपण अतिशय स्वस्त खर्चामध्ये हा आपण तयार करू शकतो, परंतु याच्यामध्ये पावसाच्या कालावधीमध्ये हा रस्ता लवकरात लवकर खराब होण्याची जास्त शक्यता असते. आणि हा जो रस्ता आहे हा कच्चा पानंद रस्ता मातीने बनवलेला हा शक्यतो आपल्याकडे लहान वाहनांसाठीच फक्त वापरला जातो. त्यामुळं हा याच्यामध्ये पहिला प्रकार नमूद केलेला आहे. यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो मुरुमीकरण केलेल्या रस्त्यांचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मातीने बनवलेले कच्चे रस्ते आहेत, तर या कच्च्या रस्त्यांवर जर आपण चांगला मुरुम जर टाकून त्याला जर समतल केलं तर तो मुरुमीकरण केलेला पक्का रस्ता थोडासा याच्यामध्ये हा निर्माण होऊ शकतो. साधारणतः हा रस्ता या कच्च्या पानंद रस्त्यांपेक्षा थोडासा मजबूत आणि टिकाऊ असतो. ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसाठी हा रस्ता आपल्याला योग्य ठरू शकतो. यानंतर तिसरा प्रकार जो आहे रस्त्यांचा, तर यामध्ये ग्रॅव्हल रस्ते टाकलेले आहेत. यामध्ये म्हणजे मुरुम टाकलेल्या रस्त्यावर जर आपण खडी टाकून जर त्याला चांगल्या प्रकारे केला, पाण्याचं निस्सारण त्या रस्त्यावरून जर चांगल्या प्रकारे होण्यासाठी जर आपण त्याच्या सोयी निर्माण केली, चांगला जलनिकासी असा रस्ता जर आपण तयार केला, तर त्याला आपण ग्रॅव्हल रस्ता असं या ठिकाणी म्हणतो. सदरचा रस्ता हा अधिक काळ टिकणारा असतो आणि आपल्या शेतमाल वाहतुकीसाठी हा आपल्याला खूप महत्वाचा असतो. यानंतर चौथा जो रस्त्याचा याच्यामध्ये सर्वसाधारण वर्गीकरणाचा जो प्रकार मी नमूद केलेला आहे तो सिमेंट किंवा डांबरी रस्ता आहे. आता बऱ्याचशा शेतावर जाण्यासाठी म्हणजे जर आपण खाजगी शेतकऱ्यांचे जर काही रस्ते सोडले तर सार्वजनिक जे पानंद रस्ते किंवा शेत रस्ते आहेत तर सिमेंट किंवा डांबरीकरण असणारे खूप कमी रस्ते आहेत पानंद रस्ते. या रस्त्यांची म्हणजे खर्च जो असतो ती किंमत सर्वसाधारणतः म्हणजे अधिक आहे, परंतु हे जे रस्ते आहेत तर हे दीर्घकाळ टिकणारे रस्ते असतात. आता आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे या योजनेच्या अनुषंगाने जर काही पानंद रस्ते दर्जोन्नती होऊन जर हे पानंद रस्ते या योजनेमध्ये जर घेतले गेले असतील तर या प्रकारे हे पानंद रस्ते डांबरी रस्त्यामध्ये हे पुढे जाऊन याच्यामध्ये कन्वर्ट होऊ शकतात. तर अशा प्रकारे ढोबळमानाने जे रस्त्यांचं वर्गीकरण आहे तर या 4 प्रकारामध्ये वर्गीकरण याचं करण्यात आलेलं आहे. यानंतर थोडंसं आता कायदेशीर तरतुदीच्या अनुषंगाने आपण यामध्ये चर्चा करूया. याच्यामध्ये महसूल आणि वन विभागाचा 4 नोव्हेंबर 1987 चा शासन निर्णय याच्यामध्ये दिलेला आहे. यामध्ये ग्रामीण भागामध्ये जेही विविध प्रकारचे रस्ते वापरले जातात याच्यामध्ये एकूण 5 प्रकारचे रस्ते प्रकार याच्यामध्ये निश्चित केलेले आहेत. यामध्ये पहिला प्रकार हा ग्रामीण रस्ते आहे, दुसरा प्रकार हद्दीचे ग्रामीण रस्ते आहे, तिसरा प्रकार ग्रामीण गाडी मार्ग आहे, चौथा प्रकार पायमार्ग आहे आणि पाचवा जो प्रकार आहे तो शेतावर जाण्याचे पायमार्ग आणि गाडी मार्ग असे हे एकूण 4 नोव्हेंबर 1987 चा जो आपला महसूल आणि वन विभागाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाअंतर्गत हे 4-5 प्रकारचे रस्ते आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत, निश्चित करून दिलेले आहेत. आता या प्रत्येक रस्त्यांचं थोडंसं डिटेल्स आपण शासन निर्णयाच्या अनुषंगाने पाहणार आहोत. आता यामध्ये पहिल्या 2 कॅटेगरीचे जे रस्ते आहेत याच्यामध्ये ग्रामीण रस्ते आणि हद्दीचे ग्रामीण रस्ते. आता या 2 रस्त्यांच्या बाबतीमध्ये सदरचे जे रस्ते आहेत म्हणजे ग्रामीण रस्ते आणि हद्दीचे ग्रामीण रस्ते हे साधारणतः एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणारे असतात. मोजणी नकाशामध्ये या रस्त्यांचं मार्किंग हे आपल्याला केलेलं असतं. म्हणजे आपण एखाद्या गावाचा जर गाव नकाशा याच्यामध्ये ओपन करून जर पाहिला तर या ग्रामीण रस्ते किंवा हे जे हद्दीचे जे ग्रामीण रस्ते आहेत तर हे भरीव हद्दीने ते आपल्या गाव नकाशामध्ये नमूद केलेले असतात. या रस्त्यांची लांबी जी आहे म्हणजे आता भरीव हद्दीने हे दर्शवलेले असतात, मग त्या ठिकाणी त्या रस्त्याच्या लांबीचा प्रश्न येतो. तर हे भरीव हद्दीने दाखवलेले गाव नकाशातील जे रस्ते आहेत
तर यांची लांबी ही प्रत्येक रुंदी जी आहे ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. आणि ही रुंदी जर आपल्याला याच्यामध्ये पाहायची असेल तर भूमी अभिलेख विभागामध्ये याचा याची जी नोंद आहे ती प्रतिबुक नक्कलला त्या ठिकाणी केलेली असते. आणि या रस्त्याची जी रुंदी आहे ती भरीव हद्दीची जी रुंदी आहे ती जर आपल्याला निश्चित करायची असेल तर भूमी अभिलेखच्या गाव नकाशाप्रमाणे आपण स्केल ठरवून त्याची जी रुंदी आहे ती त्या ठिकाणी आपण निश्चित करू शकतो. आता या रस्त्यांच्या बाबतीत खाली मी याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ग्रामीण रस्ते आणि हद्दीचे ग्रामीण जे रस्ते आहेत तर यांचं जे क्षेत्र आहे म्हणजे या रस्त्यामध्ये जे ही क्षेत्र कव्हर केलेलं आहे तर या रस्त्यांचं क्षेत्र हे कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट नसतं. म्हणजे लगतचे जे शेतकऱ्यांचे खाजगी जे गट असतात तर या गटामध्ये कोणत्याही प्रकारे या रस्त्याचं क्षेत्र हे समाविष्ट नसतं. म्हणजे या ग्रामीण रस्ते आणि हद्दीच्या ग्रामीण रस्त्यांचं जे क्षेत्र आहे तर हे स्वतंत्रपणे नमूद केलेलं असतं. याचा स्वतंत्र गाव नमुना नंबर 1च्या 23ला याचा स्वतंत्र उल्लेख याच्या क्षेत्राचा असतो. यानंतर रस्त्यांचा तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण 2 प्रकार पाहिले, ग्रामीण रस्ते आणि हद्दीचे ग्रामीण रस्ते. यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो ग्रामीण गाडी मार्ग म्हणजेच पोट खराब एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारा असा हा तिसरा रस्त्याचा प्रकार या शासन निर्णय 4 नोव्हेंबर 1987 मध्ये दिलेला आहे. आता हे ग्रामीण गाडी मार्ग दर्शवणारे जे रस्ते आहेत तर हे आपल्या गाव नकाशामध्ये तुटक दुबार रेषेने ते दर्शवलेले असतात. याच्यामध्ये या रस्त्यांचं जे क्षेत्र आहे ते आपल्या भूमापन क्रमांक जे लगतचे असतात तर त्या भूमापन क्रमांकामध्ये या रस्त्याचं क्षेत्र त्या ठिकाणी नमूद केलेलं असतं. या अशा रस्त्यांची सर्वसाधारण रुंदी जी असते ते साधारणतः 16.5 ते 21 फुटापर्यंत असते. आणि याचं जे पोट खराब क्षेत्र आहे म्हणजे लगतच्या शेतकऱ्याचा जो गट असतो तर त्याच्या पोट खराबामध्ये देखील याचं क्षेत्र नमूद केलेलं असतं. आणि भूमी अभिलेखच्या प्रतिबुकामध्ये देखील याचा उल्लेख आपल्याला या ग्रामीण गाडी मार्गाच्या अनुषंगाने आपल्याला सापडून जातो. तर या अनुषंगाने हा जो ग्रामीण गाडी मार्ग आहे हा ज्या भूमापन क्षेत्रातून जातो त्या भूमापन क्षेत्राच्या पोट खराबामध्ये या रस्त्याचं जे क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी नमूद केलेलं असतं. याच्यामध्ये आपण गाव नकाशा या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता की भरीव हद्दीने किंवा भरीव रेषेने आपण जो दाखवलेला आहे भरीव हद्द रस्ता तर याच्यामध्ये हा ग्रामीण आणि ग्रामीण रस्ता आणि हद्दीचा ग्रामीण रस्ता हा प्रकार याच्यामध्ये भरीव हद्दीने आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे ग्रामीण गाडी मार्गाचा तर तो या ठिकाणी दुबार तुटक रेषेने आपण या ठिकाणी या गाव नकाशामध्ये नमुना दाखल मी या ठिकाणी दाखवलेला आहे. यानंतर चौथा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये चौथा प्रकार हा पाय मार्ग म्हणून आहे. हा देखील पोट खराबाच्या अनुषंगानेच क्षेत्र जाणारा हा चौथा प्रकार आहे रस्त्याचा शासन निर्णय 4 नोव्हेंबर 87 प्रमाणे. याच्यामध्ये देखील आता हा जो रस्ता आहे हा गाव नकाशामध्ये एका तुटक रेषेने दाखवलेला असतो. आणि याची जी सर्वसाधारण रुंदी आहे तर ही सर्वसाधारण रुंदी साधारणतः 8.25 फुटापर्यंत आहे. आणि याच्यामध्ये देखील लगतच्या गटाचे जे धारक असतात तर त्यांचा जो पोट खराब आहे तो पोट खराब क्षेत्र देखील त्या गटामध्ये या रस्त्यांचं ते नमूद केलेलं असतं. आता यामध्ये जर असा एखादा मार्ग म्हणजे पाय मार्ग की ज्याच्यामध्ये हा एका तुटक रेषेने दर्शवलेला आहे तर हा खाजगी शेतकऱ्याच्या पोट खराबामधून गेलेला हा रस्ता असतो. जर इन केस हा पाय मार्ग जर आज रोजी बंद असेल आणि हा धारकांना म्हणजे हा बंद पडलेला जो मार्ग आहे तो जर याच्यामध्ये वापरायचा नसेल किंवा ती जमीन पुन्हा त्या धारकाला जर घ्यायची असेल तर यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना अधिकार आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय हा जमीन रस्त्याचा जो हक्क आहे तो कमी करून ती जमीन पुन्हा पोट खराब क्षेत्राची किंवा त्या रस्त्याची जी जमीन आहे ती त्या धारकांना देण्याचा आदेश हे या निमित्ताने माननीय जिल्हाधिकारी महोदय या रस्ता कॅटेगरीच्या अनुषंगाने करू शकतात. हा याच्यामध्ये चौथा प्रकार आहे. यानंतर पुढचा जो शेवटचा जो प्रकार आहे तो शेतावर जाण्याचे पायमार्ग आणि गाडी मार्ग अशा प्रकारे दिलेला आहे. आता हे जे मार्ग असतात तर हे मार्ग आपण जनरली शेतमाल वाहतुकीसाठी आपण जे शेतरस्ते किंवा पानंद रस्ते वापरतो तर ते या कॅटेगरीमध्ये येतात. शेतावर जाण्याचे पायमार्ग आणि गाडी मार्ग. याच्यामध्ये या रस्त्यांची कोणत्याही प्रकारे आपल्या गाव नकाशामध्ये किंवा भूमी अभिलेखामध्ये या रस्त्यांची नोंद नसते. आणि या रस्त्यांच्या अनुषंगाने जर काही वाद त्या ठिकाणी जर निर्माण झाले
तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचं कलम 143 प्रमाणे तहसीलदारांना याच्यामध्ये अधिकार दिलेले आहेत. या वाद जर अशा ठिकाणी जर निर्माण झाला या रस्त्यांच्या बाबतीत, तर तहसीलदारांकडे कलम 143 खाली दावा दाखल करून आपल्याला याच्यामध्ये न्याय निर्णय लावून घेता येऊ शकतो. यामध्ये आपण चौथा जो प्रकार आहे हा पाय मार्गाचा, तो मी या गाव नकाशामध्ये थोडक्यात आपल्याला दाखवलेला आहे. या ठिकाणी हा एका तुटक रेषेने आपण गाव नकाशावर हा जो पाय मार्ग आहे तो या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. यानंतर आता हे जे शेतपानंद रस्ते आहेत, तर हे निर्माण करण्यासाठी किंवा तयार करून घेण्यासाठी, पक्के रस्ते तयार करून घेण्यासाठी शासनाच्या नेमक्या कोणकोणत्या उपलब्ध योजना आहेत, या योजनांच्या अनुषंगाने आता आपण चर्चा करणार आहोत. तर यामध्ये पहिली महत्वाची योजना आहे ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे. तर या योजनेच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीमार्फत रस्ते उभारणीसाठी याच्यामध्ये निधी दिला जातो आणि स्थानिक मजुरांच्या साह्याने या रस्त्याचं बांधकाम देखील या ठिकाणी केलं जातं. आता जे पानंद रस्ते, यानंतर दुसरी जी योजना आहे ती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. या योजनेमध्ये ज्या रस्त्यांची दर्जोन्नती झालेली आहे, म्हणजे जे शेत पानंद रस्ते दर्जोन्नतीने झाले, ज्यांची दर्जोन्नती झालेली आहे शासन निर्णयाने, तर असे देखील काही पानंद रस्ते हे या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये घेऊन त्याच्यामध्ये डांबरीकरण अथवा चांगल्या पद्धतीचा पानंद रस्ता करण्यासाठी आपल्याला या योजनेचा लाभ आपल्याला घेता येतो. आता या दोन योजनांपैकी आपण पानंद रस्त्यांची जी योजना आहे, तर या योजनेचा थोडासा आपण डिटेल याच्यामध्ये माहिती आपण घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग आणि रोहिओ विभागामार्फत शासन निर्णय 11 नोव्हेंबर 2021 प्रमाणे राज्यामध्ये मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना ही याच्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये 2 प्रकारचे रस्ते या ठिकाणी कामकाज करण्यासाठी घेतले जातात. यामध्ये अस्तित्वात असलेला जो कच्चा पानंद रस्ता आहे, तर त्याचं मजबूतीकरण करण्याची तरतूद आहे. आणि दुसरा जो रस्त्याचा प्रकार आहे यामध्ये, की जो पानंद रस्ता ऑलरेडी अतिक्रमित आहे, तर तो अतिक्रमण झालेला पानंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून आपल्याला त्याच्यामध्ये कच्चा आणि पक्का रस्ता एकत्रितपणे या योजनेच्या अनुषंगाने आपल्याला तयार करता येतो. पानंद रस्ते चांगल्या पद्धतीचे तयार करण्यासाठी शासनाची ही एक अतिशय महत्वाकांक्षी अशी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना ही लागू झालेली आहे. याच्यामध्ये या योजनेच्या संदर्भाने ज्या कार्यान्वयन यंत्रणा आहे, तर याच्यामध्ये मूळ प्रस्ताव जनरेट करणारी ग्रामपंचायतीची यंत्रणा आहे. म्हणजे एखाद्या गावामध्ये जर आपल्याला एखादा पानंद रस्ता या योजनेअंतर्गत जर करायचा असेल, तर आपल्याला ग्रामपंचायतीमार्फत याचा जो प्रस्ताव आहे तो पंचायत समितीकडे आपल्याला पाठवावा लागतो. याच्यामध्ये दुसरी कार्यान्वयन यंत्रणा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग आहे, यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. आणि ज्या ठिकाणी असा शेत रस्ता किंवा पानंद रस्ता हा वन विभागाच्या जमिनीतून जात असेल, तर त्या ठिकाणी वन विभाग देखील कार्यान्वयन यंत्रणा म्हणून त्या ठिकाणी काम करतो. आता याच्यामध्ये सदरचा रस्ता हा मंजूर कसा करायचा आणि त्याची मागणी प्रक्रिया कशी करायची याचं थोडक्यात विश्लेषण या पीपीटी मध्ये मी दिलेलं आहे स्लाइड मध्ये. याच्यामध्ये सर्वप्रथम आपला जो गावामध्ये ज्या रस्त्याचं काम आपल्याला या पानंद रस्ते योजनेमध्ये घ्यायचा आहे, तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला तो रस्ता ग्रामसभेच्या ठरावामध्ये आपल्याला तो घ्यावा लागतो. त्यामध्ये मग ग्रामसभेच्या ठरावानंतर ग्रामपंचायतीकडून तो प्रस्ताव तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयाकडे तो प्रस्ताव येतो. या अंतर्गत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या रस्त्याचा अंदाजपत्रक तयार करतात. अंदाजपत्रकाला त्यानंतर तांत्रिक मान्यता घेतली जाते, प्रशासकीय मान्यता घेतली जाते. प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर या योजनेअंतर्गत काम करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिला जातो आणि तदनंतर कार्यारंभ आदेशानंतर विभागाकडून त्याला निधी वितरित झाल्यानंतर स्थानिक मजूर किंवा ठेकेदार यांच्या मार्फत त्या पानंद रस्त्याचं पक्कीकरण करण्याचं काम जे आहे याला आपल्याला सुरुवात करता येते. यानंतर आता या रस्त्यावरील म्हणजे पानंद रस्ता, समजा एखाद्या पानंद रस्ता आपल्याला या योजनेअंतर्गत घ्यायचा आहे. आपण जो या योजनेअंतर्गत घेतले जाणारे 2 प्रकारचे रस्ते आपण पाहिले, तर असे रस्ते जर आपल्या गावामध्ये याच्यामध्ये असतील की ज्या रस्त्यावर पानंद रस्त्यावर आज रोजी अतिक्रमण आहे, मग ते अतिक्रमण काढण्यासाठी वेगवेगळे जे तालुकास्तरीय विभाग आहेत यांची नेमकी त्याच्यामध्ये काय जबाबदारी आहे, तर ही जबाबदारी मी या स्लाइड मध्ये नमूद केलेली आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम पहिला जो विभाग आहे तो ग्रामपंचायत विभाग आहे. म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर जो काही आपला पानंद रस्ता अतिक्रमित आहे
तर या अतिक्रमणाच्या अनुषंगाने त्या संबंधित अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांची स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत पातळीवर बैठक घेणं याच्यामध्ये आवश्यक आहे. म्हणजे अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांची स्थानिक पातळीवर बैठक घेऊन जर त्यांच्यामध्ये सामंजस्य होत असेल तर सामंजस्याने आपल्याला ग्रामपंचायत पातळीवरच सदरचं अतिक्रमण आपल्याला त्या ठिकाणी दूर करता येतं. आणि जर इन केस ग्रामपंचायत पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर हा जर प्रश्न सुटत नसेल तर ग्रामपंचायत स्तरावरची जी कमिटी आहे तर त्या कमिटीने हा प्रस्ताव तालुकास्तरीय कमिटी म्हणजेच आपले तहसीलदार, बीडीओ, जिल्हा परिषद, डेप्युटी जिप बांधकामचे जे शाखा अभियंता आहे यांच्या कमिटीकडे हा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवणं आवश्यक आहे. तर ग्रामपंचायत विभागाची या बाबतीत अतिक्रमणाच्या अनुषंगाने ही जबाबदारी मी या ठिकाणी नमूद केलेली आहे. यानंतर महसूल विभागाची याच्यामध्ये काय जबाबदारी आहे. आता जर ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक पातळीवर जर एखादा अतिक्रमणाचा प्रश्न त्या ठिकाणी जर निकाली निघत नसेल तर तहसीलदार याच्यामध्ये त्या संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सामंजस्याने सदरचं अतिक्रमण दूर करण्यासाठी सूचित करू शकतात. यामध्ये तहसीलदारांच्या बैठकीमध्ये देखील संबंधित जर काही शेतकरी आपल्या क्षेत्राच्या अनुषंगाने जर अतिक्रमण काढण्यास जर तयार नसतील तर यामध्ये भूमी अभिलेख विभागाच्या मदतीने शासकीय खर्चाने आपण या पानंद रस्त्यांची जी मोजणी आहे ती आपण या निमित्ताने करू शकतो. आणि त्या रस्त्याची हद्द किंवा लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतीची जी हद्द आहे ती आपण निश्चित करून गाव नकाशाप्रमाणे आपण शेत पानंद रस्त्याची जी हद्द आहे ती आपण या ठिकाणी निश्चित करून घेऊ शकतो. सदरची हद्द आपल्याला मोजणी विभागाने निश्चित करून दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी तात्काळ मोजणीच्या खुणा आपण त्या ठिकाणी निश्चित करणार आहोत आणि सदरचं अतिक्रमण हे आपण यंत्राच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी काढणार आहोत. यानंतर तिसरा जो विभाग आहे याच्यामध्ये महत्वपूर्ण जबाबदारी असलेला तर तो भूमी अभिलेख विभाग आहे. आता शासनाचा हा जो 11 नोव्हेंबर 2021चा या योजनेचा जो शासन निर्णय आहे तर यामध्ये नमूद केलेला आहे की शेत पानंद रस्त्यांची जी मोजणी आहे तर ही अति तातडीची मोजणी म्हणून ग्राह्य धरावी असं शासन निर्णयातच याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. याच शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाला सदरची जी मोजणी आहे ही निशुल्क पद्धतीने त्यांनी ती करून द्यायची आहे. म्हणजे याला कोणत्याही प्रकारचं शुल्क हे त्या ठिकाणी भूमी अभिलेख विभागाला लावता येणार नाही. निशुल्क मोजणीची तरतूद ही या ठिकाणी दिलेली आहे. आणि इन केस याच्यामध्ये गाव पातळीवर जर असं काही निदर्शनास आलं की या ठिकाणी खाजगी मोजणी करणं आवश्यक आहे. म्हणजे शासकीय विभागाच्या मोजणीमध्ये समजा काही जर तांत्रिक अडचणी असतील, खाजगी मोजणी जर ज्या ठिकाणी जर करण्याची आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी खाजगी मोजणीसाठी देखील या शासन निर्णयाअंतर्गत निधीची जी तरतूद आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर या पद्धतीने भूमी अभिलेख विभागाच्या जबाबदाऱ्या या शासन निर्णयाअंतर्गत दिलेल्या आहेत. यानंतर पुढचा जो विभाग आहे तो पोलीस विभाग आहे. इन केस याच्यामध्ये अतिक्रमण करणारे जे शेतकरी आहेत हे कोणत्याही प्रकारे म्हणजे ग्रामपंचायत पातळीवर, तालुका पातळीवर किंवा भूमी अभिलेख विभागाच्या पातळीवर कार्यवाहीला जर शासनाच्या जर काही शेतकरी बांधव जर याच्यामध्ये जर कार्यवाहीला प्रतिसाद देत नसतील तर अशा वेळी पोलीस बंदोबस्तामध्ये देखील अतिक्रमण काढण्याची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. याच शासन निर्णयामध्ये पोलीस बंदोबस्त देखील हा निशुल्क पद्धतीने देण्याची तरतूद या शासन निर्णयामध्ये केलेली आहे. यानंतर आपण या रस्त्यांच्या अनुषंगाने या पानंद रस्त्यांचे वेगवेगळे प्रकार आपण याच्यामध्ये पाहिले. आता अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यांच्या अनुषंगाने किंवा एखाद्या जमिनीला किंवा एखाद्या शेतकरी बांधवाला आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ताच नसेल तर या अनुषंगाने ज्या कायदेशीर तरतुदी आपल्याकडे आहेत तर त्या कायदेशीर तरतुदी मी आता पुढच्या स्लाइडमध्ये या ठिकाणी नमूद केलेल्या आहे. याच्यामध्ये पहिली जी तरतूद आहे तर ही मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम 5(2) या पद्धतीने दिलेली आहे. आणि दुसरा जो याच्यामध्ये रस्त्यांच्या बाबतीत अधिकार जे दिलेले आहे तर यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 याच्यामध्ये दिलेले आहे की यामध्ये शेताच्या बांधावरून रस्ता देण्याची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी आपण फोटोग्राफ मध्ये आपण पाहू शकता की 5(2) खाली अस्तित्वात असणारा जो वहिवाट रस्ता की ज्याच्यामध्ये काहीतरी हरकत अडथळा या ठिकाणी निर्माण केलेला आहे तो हरकत अडथळा या ठिकाणी आपण काढलेला आहे. आणि कलम 143 अंतर्गत 2 गटांच्या हद्दीच्या बांधावरून जो काही रस्ता एखाद्या शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यायचा आहे तर त्याचाही फोटो या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी नमूद केलेला आहे. आता याच्यामध्ये या 2
कायद्यांच्या अनुषंगाने तहसीलदारांकडे जे काम चालतं तर त्या अनुषंगाने एक शॉर्ट मध्ये आपण त्याची माहिती या निमित्ताने घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपण मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 जे कलम 5(2) आहे तर या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. आता हे कलम शेतकऱ्यांच्या बाबतीत हे कलम कधी लागू होतं तर आपल्या शेतामध्ये पूर्वापार वहिवाटीचा रस्ता आहे आणि या पूर्वापार वहिवाटीच्या रस्त्याला जर एखाद्या शेतकरी बांधवाने किंवा लगतच्या शेतकऱ्याने याच्यामध्ये जर काही रस्ता वहिवाटीच्या वापरासाठी जर काही अडथळा याच्यामध्ये जर निर्माण केला असेल तर हा अडथळा निर्माण झाला म्हणजे त्या ठिकाणी आपण मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम 5(2) चा वापर हा त्या ठिकाणी आपण करू शकतो आणि या अधिनियमाअंतर्गत आपण तहसीलदार यांच्याकडे दावा दाखल करून या अधिनियमाअंतर्गत अडथळा काढण्यासाठी आपण दावा हा तहसीलदारांकडे आपण सादर करू शकतो. यामध्ये आता या अनुषंगाने दावा करण्यासाठी काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. हा जो रस्ता वापरायला केलेला जो हरकत अडथळा आहे तर हा लगतच्या 6 महिन्याच्या आतमध्ये केलेला असावा, ही एक याच्यामध्ये महत्वाची तरतूद आहे. म्हणजे बऱ्याच वेळा तहसीलदारांकडे काही केसेस अशा दाखल होतात की ज्यामध्ये 15 ते 20 वर्षापूर्वीपासून तो रस्ता बंद आहे असं स्थळ निरीक्षणाच्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याच वेळा लक्षात येतं. तर पूर्वापार वहिवाट वापराचा जो रस्ता आहे तर हा लगतच्या 6 महिन्याच्या पूर्वी तो त्या ठिकाणी अडवलेला जर असेल तर या अधिनियमाअंतर्गत तहसीलदारांना तो रस्ता खुला करून देण्याचे अधिकार कलम 5(2) अंतर्गत मिळालेले आहेत. याच्यामध्ये दावा दाखल झाल्यानंतर इमिजिएटली तहसीलदार याच्यामध्ये स्थळ पाहणी करण्याची तरतूद आहे. याच्यामध्ये या स्थळ पाहणीमध्ये तहसीलदार हे स्वतः त्या ठिकाणी जाऊन या रस्त्यावर खरोखर अर्जदार जसं म्हणतात त्या पद्धतीने अडथळा निर्माण झाला आहे का याची ते खात्री करतात आणि सदरचा रस्ता हा पूर्वापार वहिवाटीचा आहे का, म्हणजे ज्या ठिकाणी तो रस्ता त्या ठिकाणी बंद केलेला आहे तर बंद केलेल्या पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला तर त्या ठिकाणी पूर्वापार वहिवाट रस्ता अस्तित्वात आहे का, त्याच्या खुणा त्या ठिकाणी दिसत आहेत का, तर या बाबींची पडताळणी स्थळ निरीक्षण समयी तहसीलदार त्या ठिकाणी करत असतात. तदनंतर संबंधित पक्षदारांची म्हणजे स्थळ पाहणी झाल्यानंतर संबंधित पक्षकारांची सुनावणी तहसीलदार हे त्यांच्या पातळीवर घेतात आणि त्यामध्ये जर तो हरकत अडथळा केलेला निदर्शनात जर आलेला असेल तर यामध्ये संबंधित प्रतिवादी शेतकऱ्याला सदरचा रस्त्याला कोणत्याही प्रकारे हरकत अडथळा करू नये असा मनाई हुकूम पारित करण्याचे अधिकार तहसीलदारांना या मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम 5(2) प्रमाणे मिळालेले आहे. याच्यामध्ये तहसीलदारांनी आदेश पारित केल्यानंतर संबंधित तहसीलदारांचे अधीनस्थ प्राधिकृत अधिकारी जे असतात ते आपल्या सदर रस्त्याच्या ठिकाणी भेट देऊन सदरचा रस्ता आपल्याला पोलीस बंदोबस्तामध्ये खुला करून देतात. म्हणजे वहिवाटीसाठी मनाई हुकुमाच्या आदेशाच्या अनुषंगाने सदर रस्ता हा खुला करून दिला जातो. तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी देखील करून देण्याची जबाबदारी यामध्ये या कलमांतर्गत तहसीलदारांना दिलेली आहे. तर यामध्ये नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी याच्यामध्ये पूर्वापार वहिवाट रस्ता आपल्या शेतीचा जर अशा पद्धतीने जर अडवला गेलेला असेल लगतच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तर यामध्ये तहसीलदारांकडे आपण मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 कलम 5(2) प्रमाणे अर्ज दाखल करून आपण यामध्ये दाद मागून घेऊ शकता. यानंतर याच्यामध्ये पुढचा जो पार्ट आहे, पुढची जी कायदेशीर तरतूद आहे ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या 1966 कलम 143 ची दिलेली आहे. या 143 कलमामध्ये भूमापन क्रमांकाच्या हद्दीवरून तहसीलदार यांना रस्ता देण्याचे अधिकार याच्यामध्ये दिलेले आहे. यामध्ये बऱ्याच वेळा म्हणजे आपण पाहतो की गावामध्ये शेतकऱ्याची जमीन असते आणि शेतकऱ्याच्या जमिनीपर्यंत किंवा त्याच्या बांधापर्यंत जाण्यासाठी किंवा शेतमाल वाहतुकीसाठी त्याला कोणत्याही प्रकारे रस्ता नसतो. म्हणजे पर्यायाने त्याची जी जमीन आहे ही चारही बाजूने लँडलॉक असते. मग अशा लँडलॉक असलेल्या जमिनीतून शेतमाल शेतकऱ्याला बाहेर काढणे किंवा तो बाजारपेठेपर्यंत पोहोचणे हे खूपच जिकिरीचं होऊन जातं. तर अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत जर अशी बाब जर एखाद्या शेतकऱ्याच्या बाबतीत जर असेल तर शेतकऱ्यांनी या अधिनियमाच्या कलम 143 प्रमाणे तहसीलदारांकडे अर्ज करून याच्यामध्ये दाद मागणं आवश्यक आहे. यामध्ये देखील तहसीलदार हे स्वतः त्यामध्ये जागेवर येऊन पाहणी करतात आणि शेतमाल वाहतुकीसाठी कोणता मार्ग याच्यामध्ये उपलब्ध करून देता येईल याची बारकाईने निरीक्षण करून याच्यामध्ये रस्ता मागणी जी केलेली आहे या रस्त्या मागणीच्या अनुषंगाने
अतिशय सोयीचा आणि लगतच्या शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीने रस्ता मंजूर करण्याचे अधिकार हे कलम 143 खाली तहसीलदारांना यामध्ये दिलेले आहे. तर या निमित्ताने जर कोणत्या ग्रामीण भागातील नागरिकांची किंवा शेतकऱ्यांची या पद्धतीने जर अडचण असेल, त्यांची जमीन लँडलॉक असेल, तर अशा जमिनीच्या बाबतीमध्ये संबंधित आपल्या तहसीलदारांकडे आपण कलम 143 खाली अर्ज करून सर्वे नंबरच्या किंवा गट क्रमांकाच्या बांधावरून नवीन रस्ता आपण आपल्या शेतीसाठी प्राप्त करून घेऊ शकतो. यानंतर आपण शासन निर्णयाच्या अनुषंगाने लगतच्या काही कालावधीमध्ये जे काही शासन निर्णय आपल्याला याच्यामध्ये प्राप्त झाले, म्हणजे याच्यामध्ये 2 शासन निर्णयांचा उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे. याच्यामध्ये महाराजस्व अभियानाचा 20 मे 2025 चा शासन निर्णय आहे की यामध्ये पानंद रस्ते अनुषंगाने जी कारवाई आपल्याला अतिक्रमित क्षेत्ररस्त्यांच्या बाबतीत करायची आहे, तर त्या कारवाईच्या अनुषंगाने निर्देश या शासन निर्णयामध्ये दिलेले आहे 20 मे 2025 च्या. आणि त्यानंतर 22 मे 2025 चा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयामध्ये काही अतिरिक्त तरतुदी या पानंद रस्त्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या आहेत. आता या 2 शासन निर्णयामध्ये जी प्रस्तावना त्यांनी दिलेली आहे, तर या प्रस्तावनेच्या अनुषंगाने काही बाबी मी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम हा साधारणतः 1966 मध्ये अस्तित्वात आला. ज्यावेळी हा अधिनियम अस्तित्वात आला त्यावेळी शेतीचं जे आपलं स्वरूप होतं, कोणत्याही प्रकारचं यांत्रिकीकरण हे त्यावेळी झालेलं नव्हतं. म्हणजे शेती जी आपण त्यावेळी शेतकरी म्हणून करत होतो, तर ती पारंपरिक पद्धतीने आपण शेती त्यावेळी करत होतो. म्हणजे बैलजोडी किंवा बैलगाडीच्या साह्याने आपण त्यावेळी ती शेती करत होतो. यामुळे काय होत होतं की बैलगाडीच्या अनुषंगाने बैलगाडी जाईल एवढेच रस्ते हे त्या शेती ठिकाणी आपल्याला असल्याचे दिसून येतात. परंतु आता काय झालं, आता चालू परिस्थितीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैलगाडी जाण्या इतके जे रस्त्यांची रुंदी ही त्या ठिकाणी आहे, तर हे रस्ते आता अपुरे ठरत आहेत. म्हणजे मोठी कृषी अवजारे किंवा मोठे ट्रॅक्टर जर एखाद्या बैलगाडी मार्गावरून जर आपल्याला त्या ठिकाणी न्यायचं असेल, तर त्या पारंपरिक अरुंद शेत रस्त्याऐवजी वाढीव रुंदीचे रस्ते हे त्या ठिकाणी देणं आवश्यक झाल्याची बाब शासनाच्या या निमित्ताने निदर्शनास आली आणि शासनाने यामध्ये 22 मे 2025 ला शासन निर्णय काढून याच्यामध्ये आपल्याला सुधारित तरतुदी त्याच्यामध्ये करून दिलेल्या आहे. दुसरा एक याच्यामध्ये मुद्दा असा होत होता की मामलेदार कोर्टात 5(2) खाली असेल किंवा कलम 143 खाली असेल, जर एखादा रस्ता आपण त्या संबंधित शेतकऱ्याला खुला करून दिला असेल किंवा नवीन रस्ता जर दिलेला असेल, परंतु या रस्त्याची कोणत्याही प्रकारे गावच्या अधिकार अभिलेखामध्ये कोणत्याही प्रकारे नोंद यापूर्वी नव्हती. आता शासन निर्णय 22 मे 2025 मध्ये या रस्त्यांच्या नोंदी अधिकार अभिलेखात घेण्याच्या संदर्भात तरतुदी या शासन निर्णयामध्ये केलेल्या आहेत. जेणेकरून याच्यामध्ये काय होणार आहे, या रस्त्यांच्या नोंदी या 7/12च्या अधिकार अभिलेखामध्ये इतर हक्कात घेतल्यामुळं भविष्यामध्ये अतिक्रमणासारखे मुद्दे जे आहेत ते त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. तर त्या अनुषंगाने या शासन निर्णयामध्ये अतिशय चांगले बदल या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेल्या आहेत. तर या शासन निर्णयामध्ये जे मुख्य बदल त्या ठिकाणी केलेले आहेत, तर ते 6 बदल आपण या ठिकाणी त्या बदलांची चर्चा आपण करणार आहोत. यामध्ये आपण प्रस्तावनेमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं की पारंपरिक अरुंद शेत रस्त्यांऐवजी याच्यामध्ये पानंद रस्त्यांची जी किमान रुंदी आहे, तर ही साधारणतः 3 ते 4 मीटर पर्यंत निश्चित करून देण्यात आलेली आहे. 4 मीटर म्हणजे साधारणतः 12 ते 13 फूट रुंदीचा रस्ता हा आपल्याला या योजनेअंतर्गत किंवा 5(2) किंवा 143 अंतर्गत आपल्याला आता हा देता येणार आहे. किंवा आपल्याला त्या संबंधित शेतकऱ्याच्या ज्या हद्दीतून तो रस्ता जातोय, तर त्या शेतकऱ्यांच्या अनुषंगाने आपल्याला 7/12 सदरी आपल्याला इतर हक्क सदरी याची नोंद आपल्याला घेता येणार आहे. आता ही जी रस्त्याची रुंदी ही वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने शासनाने याच्यामध्ये हा बदल केलेला आहे. याच सोबत तिसरा जो मुद्दा आहे की बाबा 1966च्या कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट 5(2) प्रमाणे जेही आदेश तहसीलदार रस्त्यांच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये पारित करणार आहे, तर या आदेशाची देखील नोंद 7/12च्या इतर हक्कामध्ये घेण्याची तरतूद या शासन निर्णय 22 मे 2025 नुसार शासनाने केलेली आहे. अतिशय चांगली अशी ही संकल्पना या शासन निर्णयाच्या माध्यमातून
म्हणजे भविष्यामध्ये अतिक्रमणाच्या अनुषंगाने असेल किंवा शेत रस्त्यांच्या संदर्भात जे वाद असेल तर त्या वादांचं निराकरण करण्यासाठी 7/12 जर आपण त्या रस्त्यांची जर नोंद घेतली तर हा वाद भविष्यामध्ये कायमस्वरूपी मिटण्यासाठी या नोंदीची मदत या ठिकाणी महत्वाची ठरणार आहे. याच सोबत चौथा फायदा काय होणार आहे याच्यामध्ये, तर जोही शेतकरी ती शेतजमीन खरेदी करणार आहे तर त्या संभाव्य खरेदीदाराला देखील या शेत जमिनीवरच्या रस्त्याच्या हक्काची माहिती ही त्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे खरेदी विक्रीच्या वेळी ज्यावेळी आपण तो 7/12 त्या ठिकाणी पाहणार आहात, त्या 7/12 त्या शेतीच्या अनुषंगाने जो शेतरस्त्याचा हक्क त्या ठिकाणी नमूद केलेला असेल तर हा शेतरस्त्याचा हक्क देखील त्या संभाव्य खरेदीदाराला या निमित्ताने या ठिकाणी कळणार आहे. याच सोबत इतर हक्कामध्ये यामध्ये गट नंबर असेल, शेतरस्त्याची रुंदी असेल, शेतरस्त्याची अंदाजे लांबी असेल, शेतरस्त्याची दिशा असेल आणि शेतरस्त्याची सीमा, या 5 गोष्टी याच्यामध्ये नमूद करण्यासाठीच्या सूचना देखील या शासन निर्णयाअंतर्गत देण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये तहसीलदारांकडे जे दावे यामध्ये दाखल होतात, म्हणजे बऱ्याचदा काही प्रकरणं किंवा कामाच्या व्यापामुळे बरेचसे मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5(2) प्रमाणे किंवा 143 ची जी प्रकरणं आहेत तर ती साधारणतः काही जास्त कालावधीसाठी प्रलंबित राहतात. तर शासनाने त्याही अनुषंगाने सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना या निमित्ताने निर्देश दिलेले आहेत की या पानंद रस्त्याच्या अनुषंगाने किंवा शेतरस्त्यांच्या अनुषंगाने जेही मामलेदार कोर्ट ऍक्ट 5(2) आणि कलम 143 चे जेही दावे आपल्याकडे दाखल होणार आहे तर या दाव्यांच्या अनुषंगाने आपल्याला अंतिम आदेश जे आहे तर ते अर्ज दाखल झाल्यापासून 90 दिवसांच्या आत आपल्याला अंतिम आदेश देखील याच्यामध्ये पारित करण्यासंदर्भात तरतूद ही या निमित्ताने केलेली आहे. तर या अनुषंगाने आजचा जो विषय मला या निमित्ताने दिलेला होता तर याचा सादरीकरणाच्या अनुषंगाने हे संपूर्ण बाबी मी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. यामध्ये आपण ढोबळमानाने जर पाहिलं तर याच्यामध्ये ग्राम पातळीवरचे जे रस्ते आहेत किंवा स्थानिक पातळीवरचे जे शेत रस्ते, शिवार रस्ते आहेत तर या अनुषंगाने सर्वसाधारणपणे नागरिकांचा किंवा शेतकऱ्यांचा लोकसहभाग हा यामध्ये अतिशय महत्वाचा आहे. लोकसहभाग त्यासोबतच ग्रामस्तरीय पुढाकार हा याच्यामध्ये खूप महत्वाचा भाग आहे. यामुळे काय होणार आहे तर स्थानिक स्तरावरच निर्णय प्रक्रिया ही अतिशय गतिमान होण्यासाठी याच्यामध्ये मदत होणार आहे. याच सोबत गाव पातळीवरच जर हे रस्त्यांचे वाद जर मिटले, लोकांनी पुढाकार घेऊन सामंजस्यातून आणि लोकसहभागातून जर अशा रस्त्यांचे वाद जर मिटवले तर याच्यातून गाव पातळीवरचं जे सामाजिक ऐक्य आहे ते टिकवण्यासाठी देखील याच्यामध्ये मदत होणार आहे. आणि गाव पातळीवर हा वाद मिटल्याने म्हणजे कोणत्याही प्रकारे न्यायालयामध्ये वाद येणार नाही आणि न्यायालयात वाद न आल्यामुळं तो वाद स्थानिक पातळीवर गावातच मिटवला जाईल आणि यामुळे वेळेची आणि पैशाची जी बचत आहे तीही या निमित्ताने होणार आहे. आणि निश्चितच या सर्व प्रक्रियेतून म्हणजे हा जो पानंद रस्ते अथवा शेत रस्ते हा जो विषय आहे हा ग्राम पातळीवरच्या शेतकऱ्यांचा किंवा नागरिकांचा हा खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. तर या अनुषंगाने हे शेतरस्त्यांचे जर वाद ग्राम पातळीवरच जर जास्तीत जास्त लोकसहभागातून पुढाकारातून जर मिटवले गेले तर याच्यातून निश्चितच ग्राम विकासाला चांगल्या पद्धतीची गती ही या निमित्ताने मिळणार आहे. तर या अनुषंगाने आजचं जे माझं सादरीकरण होतं ते मी या ठिकाणी संपवत आहे. धन्यवाद. धन्यवाद नानासाहेब आगळे साहेब. अत्यंत सविस्तर आणि छान आपण मार्गदर्शन जनतेला केलेलं आहे. आताच नवीन जो शासन निर्णय शासनाने घेतलेला आहे, यापूर्वी गाडी वाट होती आणि आता 12 फूट रस्त्याची रुंदी केलेली आहे, त्याबाबत आपण सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. मुळातच गावातले लॉ अँड ऑर्डर जी सुरू होते ती रस्त्यांमुळे सुरू होते. रस्ते खुले झाले पाहिजे, त्याचप्रमाणे लोकांची मनं सुद्धा खुली झाली पाहिजे. आपण अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे मी आपले आभार मानतो आणि पुन्हा आपण भेटूया पुढच्या गुरुवारी वेगळ्या विषयासह वेगळ्या वक्त्यासह. धन्यवाद. धन्यवाद सर.